मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तासगावात अवैध शस्त्र प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. तासगाव परिसरात येळावी फाटा परिसरात ताब्यात घेतलेल्या मयुरेश गोरेने धक्कादायक खुलासा केलाय. मयुरेश गोरे याने आणखीन एक पिस्तूल येडेमचिंद्र येथे शेतात लपवल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार आता गोरेकडून 2 पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. तासगावात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकाच्या काही दिवसांपूर्वी तासगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. तासगाव परिसरातील येळावी फाटा परिसरात सापळा लावून पोलिसांनी ही धडक कारवाई केली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील मयुरेश सुरेश गोरे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता एक पिस्तूल तो विक्रीसाठी तासगावला घेऊन आला होता, तर दुसरे पिस्तूल आणि काडतूस त्याने येडेमचिंद्र येथील एका शेतातील शेडमध्ये लपवून ठेवले होते. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून त्या ठिकाणाहून दुसरे पिस्तूलही जप्त केली आहे. यावेळी त्याच्याकडून 1,52,000 रुपये किमतीची 2 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई सूरज जगदाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर 5वा मैल ते कराड रोडवरील येळावी फाट्याजवळ सापळा लावून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यावेळी गोरे याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दिनांक 26/3/2026 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती की एक इसम 5वा मैल कराड रोड येळावी फाटा या ठिकाणी बेकायदेशीरित्या अग्निशस्त्र विक्री करण्याकरता येणार आहे, अशी माहिती प्राप्त झाल्याने तासगाव पोलीस स्टेशनचे API दीपक पाटील व पोलीस पथक यांची नेमणूक करून कारवाई करण्याकरता आदेशित केले होते. त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी जाऊन इसम नामे मयुरेश सुरेश गोरे वय 21 वर्ष, राहणार मेढा, तालुका जावळी, जिल्हा सातारा याच त्या ठिकाणी छापा कारवाई करून पकडले होते. त्याच्या अंगझडतीमध्ये 1 गावठी पिस्टल व 1 जिवंत राऊंड आम्हाला मिळून आला होता. त्याबाबत तासगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 129/2026 आर्म ॲक्ट कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीस अधिक विचारपूस करता त्याने त्याचा मित्र जो येडेमचिंद्र या गावी राहतो त्या ठिकाणी त्याच्या शेतातील शेडमधून अजून 1 पिस्टल व 1 राऊंड हा काढून दिलेला आहे. असं या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 2 पिस्टल आणि 2 राऊंड जप्त करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, तासगाव विभागाचे उपाधीक्षक सचिन थोरबोले साहेब तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडलेले आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.